हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण पुणे महानगरपालिकेमध्ये आज एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये आरोग्य निरीक्षक, त्यानंतर कनिष्ठ अभियंता या 2 पदांची ही जाहिरात आहे आणि आरोग्य निरीक्षकसाठी 40,000 वेतन आहे व कनिष्ठ अभियंतासाठी 50,000 रुपये दरमहा वेतन आहे आणि ही 18 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसची भरती आहे. परंतु पगार चांगला आहे, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. एक अनुभव पण येऊन जाईल आणि पगार वेतनसुद्धा चांगलं आहे. तर आपण सविस्तर माहिती पाहूयात. अर्ज कुठं पाठवायचा आहे, कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे, ती सगळी माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामधून MPW आणि स्वच्छता निरीक्षक दोन्हीचा अभ्यासक्रम तुमचा पूर्ण होणार आहे. तर या ठिकाणी पहा, पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, शिवाजीनगर, पुणे. तर पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील घनकचरा व्यवस्थापन विभाग कार्यालयाकडील खालील पदांसाठी 18 महिने तात्पुरत्या कालावधीसाठी संबंधित पदासमोर नमूद शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे. त्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता पद आहे. पदांची संख्या 30 आहे. त्याच्यानंतर मासिक वेतन 50,000 रुपये आहे आणि त्यासाठी पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची BTech पदवी किंवा BE पदवी इन एन्व्हायर्मेंटल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे ज्यांचं एन्व्हायर्मेंटल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये BTech किंवा BE झालेलं आहे त्यांना ही संधी आहे. त्याच्यानंतर आरोग्य निरीक्षक यासाठी 30 जागा आहेत. वेतन आहे दरमहा 40,000 रुपये आणि शैक्षणिक पात्रता आहे पहा, SSC उत्तीर्ण प्लस स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण ही पात्रता आहे. 10वी+ स्वच्छता निरीक्षक पदविका आणि त्यांनी काय दिले खाली की शास्त्र शाखेच्या पदवीधारकास प्राधान्य, म्हणजे ज्यांचं सायन्स झालेलं आहे आणि स्वच्छता निरीक्षकचा कोर्स पण झालेला आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल. याचा अर्थ ते पाहिजेच असं नाही, पण प्राधान्य दिलं जाईल त्यांना. त्याच्या पुढे आता काही अटी त्यांनी दिलेल्या आहेत पहा. वरील पदांसाठी उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन पुणे महानगरपालिका यांच्या नावे अर्ज करावा. अर्जामध्ये उमेदवाराचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर इत्यादी बाबी नमूद करणे आवश्यक आहे. म्हणजे स्वतःच तुम्ही अर्ज करायचा आहे आणि कोणाच्या नावाने, तर उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन पुणे महानगरपालिका यांच्या नावाने आणि अर्जासोबत शैक्षणिक पात्रता दाखल्यांच्या प्रमाणित केलेल्या सत्यप्रती, म्हणजे झेरॉक्स काढायची आणि त्याच्यावर स्वतःची सही करून ते जोडणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने अर्जावर स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो चिकटावा. म्हणजे स्वतःचा अर्ज तयार करा आणि पासपोर्ट साईज फोटो पण त्यावर लावा वरच्या उजव्या कोपऱ्यात. वरील पदावरील नेमणुका दरमहा एकवट वेतनावर करार पद्धतीने व 18 महिने तात्पुरत्या कालावधीसाठी केल्या जातील. अपूर्ण अर्जासोबत उपरोक्त नमूद दाखल्याच्या प्रमाणित सत्यप्रती जोडलेल्या नसल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही. रिक्त पदाच्या तुलनेत अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेची योग्य त्या निकषांप्रमाणे छाननी करून आवश्यक त्या संख्येने उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल. म्हणजे थेट मुलाखत आहे, लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा व मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांना मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार माननीय महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका यांनी राखून ठेवले आहेत. निवड झालेल्या उमेदवारास स्वखर्चाने करार करून द्यावा लागेल. उपरोक्त पदांसाठी अर्ज करण्याचा कालावधी हा 29/6/2026 ते 13/7/2026 दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. आता अर्ज कुठं करायचा आहे पहा, तर तो अर्ज म्हणजे सदरील अर्ज कुठं करायचा आहे, स्वच्छ सर्वेक्षण वार रूम, पुणे, मनपा, मुख्य इमारत, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे 411005 हा जो पत्ता आहे या पत्त्यावर अर्ज करायचा आहे पहा. आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या कालावधीवरून अर्ज स्वीकारण्यात येतील, म्हणजे थेट तिथं द्यायचं आहे तुम्हाला.
त्याच्यानंतर सदर नियुक्त्या टराळ पद्धतीने होणार असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना मनपाच्या आस्थापनेवरील कोणत्याही पदावर नियुक्तीकरिता हक्क सांगता येणार नाही. तसेच मनपा कर्मचाऱ्यांचा अनुज्ञेय असलेले कोणते लाभ मिळवण्यास ते पात्र नाहीत. फक्त त्यांना मासिक वेतन मिळेल 40,000 आणि 50,000. तर अशा पद्धतीने ही एक नवीन जाहिरात आहे पहा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.